डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रमाचं दोळ्यामुखार दवरून भारतीय जनता पार्टी एकूण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आमकां एक घटना दिली त्या घटनेच्या आधाराचेर या समाजा भितर भारतीय जनता पार्टीच्या सरकारान कितें काम केलं, कशा पद्धतीन या समाजापर्यंत सगळ्यो योजना पावपाचो यत्न केलो, या समाजाक घटमूट करपाचो यत्न केलो आणि त्याचबरोबर ज्या घटनेच्या आधाराचेर हो देश चलता त्या घटनेक कशी ताकद दिवपाचें काम हे सरकारान केले हे सगळ्यांच्या मुखार दवरपा खातीर खरें म्हणजे अशा पद्धतीचो कार्यक्रम सगळ्या गटांनी आयोजीत केलो वता. आयज जसो हो नॉर्थ गोंय भितर हांगासर कार्यक्रम जाता त्याच बरोबर साऊथ गोंय भितर आयज सांजचो एक कार्यक्रम मडगांवां जावपाचो आसा. सगळ्यांक खबर आसा की गोंया भितर एससी समाजाचे एक रिजर्व सीट आसा विधानसभे खातीर. त्याच बरोबर गोंय सरकारान सुद्दां वेगवेगळ्या इलेक्शना खातीर आसतले, त्याचबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रम स्किमीच्या माध्यमांतल्यान आसतले. एससी समाजाक सदांच सत्कार आदर करपाचो भारतीय जनता पार्टीच्या सरकारान प्रयत्न केला. केंद्राचो सरकार जो आसा नरेंद्र मोदीचो सरकार त्या सरकारान सुद्दां कशा पद्धतीन काम केलां हे सगळ्यांच्या मुखार आमी निश्चितपणान दवरपाक सोदता. कारण समाजा भितर वेगवेगळ्या स्तराचेर भारतीय जनता पार्टीच्या संबंधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय जनता पार्टी ह्याच्या संबंधान जो एक द्वेष पसरवपाचो यत्न केला होता तेका केन्ना तरी एकदा आमी कितें केलां हे सगळ्या जनते मुखार सांगपाचो वेळ आसा. आणि म्हणून हे सगळ्या नदरे मुखार दवरून भारतीय जनता पार्टीच्या एससी मोर्चान फुडाकार घेवन खरें म्हणजे हो कार्यक्रम सगळ्या कडेनी केल्लो आसा. आणि म्हाका विश्वास आसा की आयज मुद्दाम माजी खासदार आणि महाराष्ट्रातले एक व्हडले लिडर हे समाजातले श्री अमर साखळेजी हांगासर उपस्थित आसात, आमचे पक्षाचे अध्यक्ष श्री दामू नाईक आसात आणि म्हणून श्री प्रवीण आर्लेकर आसात, या जोशुआ डिसोजा आसात. हे सगळ्यांच्या उपस्थिती भितर आयज नॉर्थ गोंय भितर कार्यक्रम जाता, साऊथ गोंय भितरय जातलो. निश्चितपणान हातूंतल्यान जी दोन हांगासर भाशणां जातली तातूंतय तुमकां म्हायती मेळटली की हातूंतल्यान कशा पद्धतीन भारतीय जनता पार्टी आनी हो सरकार आमचें काम करता तें. आनी म्हाका एक विश्वास आसा की तुमचो समाज सदांच एससी समाज जो आसा हो सदांच भारतीय जनता पार्टीच्या फाटल्यान गोंयांत उबो रावलो आसा. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेवन त्याने घातिल्ल्या पावलाचेर पावल दवरून सरकार काम करता. अत्यंत ज्वलंत फट म्हाका दिसता हाज्या फुड्यांनी इतले फटीपणां कोण करपाक शकना. ज्या काँग्रेसीन बाबासाहेबाची सदांच अवहेलना केली आणि असो ताजो प्रयत्न आसतालो सदांच काँग्रेसीचो खंय तरी ताका सकयल दवरचो. हो प्रयत्न आताचो न्ही, हो प्रयत्न 1927 चल्लो. 27 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरान आपल्या वयाच्या 35व्या वर्सा इंडिपेंडंट लेबर पार्टी म्हणून स्वतंत्र पार्टी स्थापन केली. ती तेन्नाच्यान काँग्रेसीक ती रुचली ना. आणि पर्सनली सदांच लक्ष घालून ताणी बाबासाहेब हो सदांच कसो सकल उरतलो हाजी काळजी घेतली, हाजी दखल घेतली. आणि म्हणून खंय तरी 1930च ताका एक लेबर लॉ चालू केलें. गद्दार, ब्रिटिशाचो स्टूज, कित्याक काय म्हणल्यार आपल्या बरोबर तो येना आशिल्लो, ताचे स्वतंत्र विचार आशिल्ले, काँग्रेसीचे विचार ताका पटना आशिल्ले. म्हणजे बरें स्ट्रॉंग राष्ट्र उबें करपाचें हे डॉक्टर बाबासाहेबांचे एक ध्येय आशिल्लें. आणि ताणें पयलें जेन्ना इलेक्शन 1947 संविधान सभावून आसतालें ब्रिटिशांच्या अंडर एक लोकसभेचे जशें ताका स्वरूप आसतालें, संविधान सभा म्हणून ते इलेक्ट जावन येवचें आसतालें. आनी बाबासाहेब तेन्ना काँग्रेसीन ताका खंयच सपोर्ट केलो ना, म्हणून खंय तरी ताका कलकत्त्याक हाडून त्या लोकांनी ताका सपोर्ट करून ताका निवडून दिलो. आनी तेन्ना 47 फाळणी जाली तेन्ना ताजी मेंबरशीप वचची म्हणून ताका जाणी निवडून दिल्लो पळय त्यो सगळ्यो एरियाज काडून बांगलादेशांत घाल्यो. म्हणजे इतली नीच काँग्रेस. हे तांकां आपले मनसुबे साध्य करपाक ताजे फुडें ते राष्ट्र लागना, तांकां व्यक्ती लागना, तांकां कांय लागना, फक्त एक मेव ध्येय.
खंय बाकीच्या सगळं बरोवपाचें आनी आपल्या फक्त नेहरू गांधी परिवार हे वयर तांचो उलो उलो करपाचें. आनी म्हणून तेन्नाच्यान जें चालू जाल्लें आनी म्हणून बरें तेन्ना ब्रिटिशांनी एक तांचें कंडिशन आशिल्लें की म्हाका एक मुद्दत दिसतालें की आमचे श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहरूच्या कॅबिनेटांत कशे पावले, काँग्रेसीच्या कॅबिनेटांत कशे पावले. पूण तेन्ना एक इंडिपेंडन्सा वेळार तेन्ना एक कंडिशन आशिल्लें की देश स्वतंत्र जातकीर ऍडमिनिस्ट्रेशन चलोवपाक सर्वपक्षीय सरकार करपाचें. तातूंत काँग्रेस आसतली, बाबासाहेबांचो इंडिपेंडंट लेबर पक्ष आसतलो, तेन्नाचो जनसंघ आसतलो, अशे विविध सगळे घेवन सगळ्यांक बरोबर घेवन एक गव्हर्नमेंट करपाचें. आनी तेन्ना काँग्रेसीन 14 मिनिस्टर केल्ले, तातूंत 6 हिंदू मिनिस्टर आशिल्ले, 5 मुस्लीम मिनिस्टर आशिल्ले. डिस्प्रोपोर्शनेट तेन्नाच्यानच चालू आसा. एक क्रिश्चन आशिल्लो, एक पारसी आशिल्लो, एक सीख आशिल्लो. आनी बाबासाहेबाक तेन्ना तांणी सिस्टमॅटिकली सायडीक दवरिल्लो, मिनिस्टर न करता. पूण खंय तरी एक कॅम्पेन चालू जाली तेन्ना पोस्ट कार्डां बरोवपाची, तेन्ना पत्रां बरोवपाची की आमकां जाय हो शिक्षीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आनी ब्रिटिशांनी दखल घेवन ताका नेहरू फोर्स करचो पडलो की बाबासाहेब आंबेडकराक मिनिस्टर करा म्हणून. आनी तेन्ना बाबासाहेब आंबेडकर हो एकमेव इकॉनॉमिक्स विशयान PhD घेवन भारतीय आशिल्लो. ही बैठक म्हणजे एक कार्यशाळा आहे. या ठिकाणी भाषणबाजी करण्यापेक्षा आपण समाजामध्ये जाऊन काय बोलायचंय आणि समाजाचं मत जाणून काय घ्यायचं याच्या संदर्भातली ही एक कार्यशाळा आहे. ही 2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदललं जाणार आहे अशा पद्धतीचा अपप्रचार करून, भ्रम निर्माण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेची प्रत हातात घेऊन लोकांना दाखवून जो राहुल गांधी आणि इतरांनी जो अपप्रचार केला, त्या अपप्रचारापासून वस्तुस्थिती काय आहे ती समाजाच्या घराघरापर्यंत, मनामनापर्यंत जाऊन सांगावी यासाठी आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा. आजच्या या बैठकीमध्ये साधारणतः गोव्यामध्ये 2 जिल्हे आहेत संघटनात्मक दृष्ट्या सुद्धा. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला मंडल निहाय आपल्याला एकूण 25 कार्यकर्त्याची योजना करावायची आहे. त्या 25 कार्यकर्त्यांना आपण ही पुस्तिका त्यांच्या हाती द्यायची आहे आणि त्या 25 कार्यकर्त्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त समाज आणि ओबीसी समाजामध्ये असणाऱ्या सर्व स्तरातील व्यक्तींना व्यक्तिगत घरी जाऊन भेटायचं आहे. परंतु ज्यांना भेटायचं आहे ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असता कामा नये. भारतीय जनता पार्टीच्या परिप्रेक्षाबाहेर जाऊन जो समाज आहे त्या समाजामध्ये जाऊन आपल्याला काही गोष्टी सांगायच्या आहेत. आता काय सांगायचे आहेत त्या सुद्धा ज्या ऍथेंटिक गोष्टी आहेत, ज्या सरकारी दरबारी त्याची नोंद आहे, अशा सर्व गोष्टी ज्या आपण या पुस्तिकेमध्ये संक्षिप्तपणे केलेल्या आहेत याचं आपण आपल्या कार्यकर्त्यांनी वाचन करायचं. जर त्या संदर्भामध्ये काही समज गैरसमज असतील तर आपल्या नेत्यांशी या पुस्तिकेतील काही मतांशी चर्चा करायची आणि मन स्वच्छ साफ करून या पुस्तिकेमध्ये मांडलेला प्रत्येक मुद्दा त्याचं आकलन करून ते आपण त्यांच्या घरात जाऊन मांडायचं आहे. आपण घरात जात असताना आपण काय तथ्य पाळायचे आहेत तर आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांनी ज्या 25 कार्यकर्ते आहेत त्या
25 कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील अनुसूचित जाती, जमाती, भटकेविमुक्तांच्या एक सूची तयार करायची. त्याच्यामध्ये सरकारी कर्मचारी असेल, खासगी उद्योगामध्ये काम करणारा असेल, शिक्षक असेल, रोजंदारीवर काम करणारा असेल, महिला भगिनी असेल, विद्यार्थी असेल, अशा प्रकारच्या सर्व कॅटेगरीतली एक सूची तयार करायची. त्यांना फोन करायचा, त्यांना विनंती करायची आणि त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या घरी जायचं. एका दिवसामध्ये मी तुमच्या घरी आलोय आणि मला खूप घाई आहे, मला आता जास्त बोलायला वेळ नाही आणि आपलं त्याच्या काळी घालणं आणि पटकन बाहेर येण्याची अशा भानगडीत आपल्या कार्यकर्त्यांनी पडू नये. ज्या घरी आपण जाणार आहोत तो या देशाचा सन्माननीय नागरिक आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातली वस्तुस्थिती, नरेंद्र मोदीजींचा दृष्टिकोन आणि शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित वर्गासाठी नरेंद्र मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या उद्धारासाठी ज्या ज्या विकास योजना आपण राबवलेल्या आहेत त्या त्यांच्या कामी घालण्यासाठी आपण त्यांच्या घरी जाणार आहोत. त्यामुळे ज्यांच्या घरी जाणार आहोत ते आपल्यासाठी सन्माननीय आहे. त्यांची वेळ घेऊन जायची. आपण त्यांच्या घरी जात असताना त्यांना दिलेली वेळ आपण पाळली पाहिजे. त्यांना आपण वेळ दिलेली आहे, आपण 2 तासांनी आपण त्यांच्या घरी जाणं म्हणजे येतानाच तुमच्याबद्दलचं इम्प्रेशन त्याचं खराब झालेलं असेल. त्यामुळं ठरवून दिलेल्या वेळेनुसार आपण त्यांच्या घरी जावं, त्यांना बसावं, त्यांच्याशी गप्पा माराव्यात, त्यांच्या कुटुंबियाची विचारपूस करावी, सगळ्यांची ओळख करून घ्यावी आणि ओळख करून झाल्यानंतर आपण कोणत्या कारणासाठी आपल्या घरी आलेले आहे हे त्यांना सांगावं. आपण सांगत असताना आपण टू द पॉइंट 2-4 मुद्दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कसा केला, 2-3 मुद्दे संविधानाचा अपमान कसा केला आणि 2-4 मुद्दे नरेंद्र मोदी सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून या समाजाचा विकास करण्यासाठी काय काय केलं असं सांगा. आपलं सांगून झाल्यानंतर त्यांना काय वाटलं हे आपण ऐकायचं. ते सांगत असताना आपण शांतपणे ऐकून घ्यायचं. शक्यतो त्यांचा मुद्दा रोखण्याचा, टोकण्याचा आपण प्रयत्न करू नये. शांतपणे ऐकावं आणि त्यांनी सांगितलेल्या एकूण मुद्द्यामध्ये 2 लाईन 3 लाईनीमध्ये त्यांनी सांगितलेला मुख्य मुद्दा जो आहे तो आपण लिहून घ्यावा. लिहून गेल्यानंतर त्यांना सांगायचं किंवा की तुम्ही एवढी आमच्याशी चर्चा केली त्याच्यामध्ये तुम्हाला हेच मांडायचं होतं ना. ते म्हटले की होय, आम्हाला हेच मांडायचं. उदाहरणार्थ तुम्ही त्या घरात गेल्यानंतर की तुमचा पक्ष हा जातीवादी पक्ष आहे, तुमचा पक्ष हा वनवादी पक्ष आहे, तुमचा पक्ष हा व्यापाऱ्यांचा, बनियांचा पक्ष आहे किंवा तुम्ही जे काम करता ते आम्हाला अजिबात आवडत नाही, असं जे काही विधान असेल ते आपण नोट करून घ्यायचं आहे. तुम्हाला काही सूचना करायच्या आहेत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानाविषयी काही चर्चा करायची किंवा काँग्रेसबद्दल काही मत प्रदर्शन करायचं किंवा नरेंद्र मोदीजींनी ज्या योजना केल्या त्याच्यामध्ये आणखी कोणती योजना करावी असं तुम्हाला वाटतं का? ते समजून घ्यावं आणि ते सुद्धा लिहून घ्यावं. लिहून झाल्यानंतर आपण त्यांच्या कुटुंबियासमवेत ही पुस्तिका त्यांना द्यावी, भेट म्हणून द्यायची. ही पुस्तिका आपण वाचा असं त्यांना सांगायचं. त्या कुटुंबासमवेत आपण ही पुस्तिका त्यांना देताना फोटो काढायचा आणि तो फोटो डायरेक्ट सरळ ऍपवर लोड करायचा. तो फोटो आणि त्यांचं मत कुणाला तालुकाध्यक्षाला दाखवायची गरज आहे का? नाही. जिल्हाध्यक्षाला दाखवायची गरज आहे का? नाही. प्रदेशाध्यक्षाला दाखवायची गरज आहे का? नाही.
मुख्यमंत्र्यांना दाखवायची गरज आहे का? नाही. जे लोकांचं मत आहे तसं ते पंतप्रधानांना कळलं. म्हणजे आपल्याला 2029 ची निवडणूक जिंकण्यासाठी लोकांच्या मनामध्ये असणारा गैरसमज दूर करण्यासाठी आणि गोरगरीब कल्याणाच्या योजना अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी हा तळागाळातला फीडबॅक डेटा आपल्याला मिळणं गरजेचं आहे. त्याच्या आधारे आपल्याला नवीन योजना तयार करता येते. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभियान आयोजित करण्यात आलेलं आहे. मला वाटतं की अध्यक्ष प्रदेश की मी सांगितलेलं सोप्या शब्दामध्ये आपल्याला सगळ्यांना समजलं असेल. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांची योजना प्रत्येक जिल्हानिहाय मग जिल्हानिहाय परत मंडलनिहाय अशा पद्धतीने करावी की किमान आपल्या एका जिल्ह्यातून 25 कार्यकर्त्यांची नियुक्ती करून त्याला त्याची जर या ठिकाणी ते सगळे कार्यकर्ते नसतील तर जे 25 कार्यकर्ते नेमलेले आहेत त्या 25 कार्यकर्त्यांना उद्या परत बोलून घ्यावं. मी सांगितलेल्या मुद्द्यांच्या आधारे त्याचा एक प्रशिक्षण वर्ग 2 तासाचा घ्यावा आणि 2 दिवसाच्या मुदतीत एका कार्यकर्त्याला 5 घरं भेटण्यासाठी 1 दिवस पुरेसा आहे. साधारणतः एका घरी जाऊन तुम्ही अर्धा तास बसला 1 घर कव्हर होतंय. असं 2 दिवसामध्ये हे अभियान 3 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायचंय. साधारणतः हे अभियान आहे 13-14 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण साजरी केली आणि 15 ते 25च्या दरम्यान आपल्याला हे अभियान पूर्ण करायचं आहे. प्रत्येक व्यक्तीला भेटल्याबरोबर तो फोटो सरळ ऍपला डाउनलोड केल्यानंतर देशाच्या टेलीवर कोणत्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या मंडळामध्ये कोणत्या कार्यकर्त्याने कोणत्या व्यक्तीबरोबर डायलॉग केलाय याचं सगळं रेकॉर्ड पंतप्रधान कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यालयामध्ये होणार. त्यामुळे आपण पार्टीने दिलेल्या कार्यक्रम पद्धतीप्रमाणे आपण हा कार्यक्रम पार पाडला पाहिजे. आता पुढचा मुद्दा आपल्याला या अभियानाच्या अंतर्गत 3 विषयावर आपल्याला चर्चा करायची आणि विचार करायचा. विषय नंबर 1 की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने एकूण त्यांच्या हयातीमध्ये कशा पद्धतीने अपमान केला. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची काँग्रेसने कशी धज्जिया उडवली, कशी मोडतोड केली, कसा अपमान केला, हा मुद्दा नंबर 2. आणि मुद्दा नंबर 3 प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं दलित पीडित वंचित उपेक्षित वर्गाचा विचार करून योजना आखल्या असत्या तोच विचार घेऊन नरेंद्र मोदीजींनी कशा कोणत्या योजना राबवल्या गेले, हा मुद्दा नंबर 3. तर ह्या 3 विषयावर आपल्याला चर्चा करायची. आता माझ्या अगोदरच्या 2 वक्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कसा केला हे सांगितलं. त्यामुळे त्या विषयाची मी पुनरुक्ती करणार. त्यातले काही ठळक मुद्दे जे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेवर निवडून येऊ नये म्हणून संविधान सभेवर निवडून आल्यानंतर त्यांना ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन होता येऊ नये म्हणून आणि संविधान सभेमध्ये आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी 100% 52 अशी राज्यघटना निर्माण होऊ नये याच्यासाठी काँग्रेसने सातत्याने अडथळे आणले होते. त्यातले 100 मुद्दे मी तुम्हाला सांगू शकेल आणि ते कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स मध्ये देशाच्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे. ते आपल्याला कधीही वाचायचे. परंतु या ठिकाणी एकच उल्लेख सांगतो की 370 कलमाच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या पद्धतीनं काश्मीरला स्वतंत्र दर्जा देण्यात आला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हतं. या राज्याच्या सीमांचं संरक्षण आम्ही करायचं, या राज्यातील जनतेचं पालन पोषण आम्ही करायचं,
आणि तुम्ही स्वतंत्र राष्ट्र म्हणून तुम्ही मिरवण्याचा जो प्रयत्न करणार आहात हे आम्हाला मान्य नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेशीर भाषेमध्ये त्यांना सांगितलं होतं आणि तेच डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी सांगितलं होतं, एक देश में दो प्रधान, दो विधान और दो निशान नहीं चलेगा. तेच बाबासाहेबांनी लिगल लँग्वेज मध्ये सांगितलं होतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या ऍबसेंटीमध्ये संविधान सभेच्या त्या दिवसाच्या डेबिट्स मध्ये बाबासाहेब उपस्थित नसताना तो मंजूर करून घेण्यात आला. आणि जेव्हा बाबासाहेबांना हे समजलं तेव्हा बाबासाहेबांनी ती नाराजी व्यक्त केली आणि नाराजी व्यक्त करत असताना बाबासाहेबांच्या आग्रहामुळं 370 कलम हे टेम्पररी हा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकला की ही प्रोव्हिजन असेल ही टेम्पररी असली पाहिजे. आणि ती टेम्पररी असल्यामुळे बाबासाहेबांची मानसिकता हीच होती की 370 कलम असता कामा नये. आणि बाबासाहेबांना जे वाटत होतं, जे श्यामाप्रसाद मुखर्जींना वाटत होतं ते नरेंद्र मोदीजींनी करून दाखवलं आणि 370 कलम रद्द केलं. तर अशा पद्धतीनं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 1946 साली अंतरिम सरकार जेव्हा स्थापन झालं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सरकारच्या अगोदरचं अंतरिम सरकार, तर त्या अंतरिम सरकारमध्ये सुद्धा बाबासाहेब येऊ नये अशी काँग्रेसने व्यवस्था केली होती. ब्रिटिश सरकारला जे प्रस्ताव दिला होता त्या प्रस्तावानुसार ब्रिटिशांनी 5 हिंदू, 5 मुस्लिम, 1 दलित, 1 ख्रिश्चन अशा प्रकारच्या मंत्रिमंडळाची रचना कबूल केली होती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने देशभरातून सगळ्या तारा गेल्या आणि तारा गेल्यानंतर ब्रिटिशांना मान्य करावं लागलं की हे अंतरिम सरकार सर्वपक्षीय सरकार बनवायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घेण्याशिवाय पर्याय नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा विद्वान माणूस कोण नाही म्हणून जेव्हा बाबासाहेबांना पाचारण केलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी जी वकालत केली ती एक कर्मठ हिंदू बिमानी ज्या पद्धतीने वकिली करेल तशा पद्धतीने वकिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. बाबासाहेबांनी सांगितलं की या देशामध्ये हिंदू बहुसंख्याक आहेत, त्यामुळे हिंदू बहुसंख्य म्हणून 5 प्रतिनिधी तुम्ही घेतात मला मान्य आहे. परंतु हिंदूच्या संख्येच्या तुलनेमध्ये मुस्लिम संख्या नसताना तुम्ही त्यांना 5 मंत्रिपद का देता. आणि मुस्लिमांच्या बरोबर जर दलितांची संख्या जर असेल तर दलितांना तुम्ही एकच मंत्रिपद का देता. आणि काँग्रेसने अगोदरच जगजीवनराम यांचं नाव ठरवून टाकलं होतं. तेव्हा ब्रिटिशांनी आणि काँग्रेसने असा प्रस्ताव मांडला की जगजीवनरामचं नाव बाजूला करून तुम्हाला आम्ही मंत्री करू. त्यांनी सांगितलं की मी मंत्री व्हावा यासाठी मी हे आर्ग्युमेंट करतो असं नाही, तर हिंदूंच्या पेक्षा तुम्ही मुस्लिमांना जास्त संधी देता, त्यांचं नामोच्चारण जास्त करता हे मला मान्य नाही. आणि मग त्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा समावेश करण्यात आला. तर अशा पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांना डावलण्यासाठी प्रत्येक क्षणी त्यांनी प्रयत्न केला. परंतु बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता पाहता बाबासाहेबांशिवाय पर्याय नाही असं वाटलं, महात्मा गांधींना सुद्धा वाटलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांना ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन करण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये उपस्थित असणाऱ्यांची संख्या पाहता जवळजवळ सर्व काम 2 वर्ष 11 महिने 18 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि भारताची राज्यघटना तयार झाली. त्याच्यामध्ये हिंदू कोडविलाच्या माध्यमातून या देशामध्ये माता भगिनींचं असणारं स्थान पाहता त्यांचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे. आणि देशाचा आणि समाजाचा विकास मोजायची फुटपट्टी ही महिलांच्या विकासावर अवलंबून असली पाहिजे. ज्या समाजामध्ये महिलांचा मान सन्मान विकास होतो तो समाज विकसित होऊ शकतो. म्हणून महिलांचा विकास झाला पाहिजे, त्यांना मालमत्तेमध्ये हक्क मिळाला पाहिजे, त्यांना वारसा हक्क मिळाला पाहिजे, त्यांना घटस्फोटाचा हक्क मिळाला पाहिजे. अशा प्रकारचे जे कायदे बाबासाहेबांनी तयार केले होते आणि जे नेहरूंनी मान्य केले होते, परंतु ऐन वेळेस नेहरूंनी माघार घेऊन विश्वासघात केला.
म्हणून अशा सर्व कारणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्वाच्या आधारे राजीनामा दिला होता. एवढं ते नाही, 1952 साली आणि 1954 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करण्याचं पाप काँग्रेसने केलेलं आहे. बाबासाहेबांना पराभूत करून एवढ्यावर ते थांबले नाही, तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी पराभूत केलं ते नारायण काजोलकरला पद्मभूषण देऊन बाबासाहेबांचा घोर अपमान करण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावर ते थांबले नाही. बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना तर बाबासाहेबांचा छळ केला, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा अंतिम संस्कार दिल्लीमध्ये करावा अशी सर्वांची इच्छा असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतिम संस्कारासाठी 1 स्क्वेअर फूट सुद्धा जागा देण्याची दालत काँग्रेसने दाखवली नाही. उलट जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी मुंबईला घेऊन जायचं ठरलं, तेव्हा त्या विमानाचं भाडं सुद्धा आंबेडकर कुटुंबियांकडून मागण्याचा निंदनीय प्रकार कोणी केला असेल तो काँग्रेसने केला आहे. आणि अशा काँग्रेसने आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करायचा की बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान बदलणार आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात विरोधी वागणारं सरकार आहे, अशा पद्धतीच्या वल्गना करायच्या म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. आणि हे आपल्याला जनतेमध्ये जाऊन सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलणार आहे अशा पद्धतीने लाल पुस्तक आपल्याला दाखवली जाते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यानंतर 106 वेळा त्यात दुरुस्ती झाली, त्यातल्या 75 वेळा काँग्रेसने दुरुस्त्या केलेल्या. आणि काँग्रेसने दुरुस्त्या याच्यासाठी केला की त्यांचं वर्चस्व प्रस्थापित व्हावं, त्यांचा परिवारवाद सुरक्षित राहावा, त्यांचं राजकारण सुरक्षित राहावं, लोकांचं व्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात यावं, मुस्लिमांचं नामोच्चारण करता यावं. आणीबाणी काळामध्ये तुम्हाला आम्हाला एकत्र बसण्याचा, एकत्र विचार करण्याचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पूर्ण मोडतोड करण्याचं पाप आणीबाणी काळामध्ये कुणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलं. विरोधी पक्षाची सरकार बरखास्त करण्याचं पाप संविधानाच्या नियमाला डावलून कोणी केलं असेल तर काँग्रेसने केलेलं आहे. आणि त्या काँग्रेसने आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करावा की हे संविधान नरेंद्र मोदी सरकार बदलणार आहे. नरेंद्र मोदीजी सत्तेवर आले आणि त्यांनी म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही या देशाची राज्यघटना लिहिली नसती तर सामान्य कुटुंबातला माझ्यासारखा नरेंद्र मोदी हा सामान्य माणूस देशाचा पंतप्रधान झाला नसता. त्याचा अर्थ असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ते पूज्य मानतात. नरेंद्र मोदीजी हे सुद्धा म्हणतात या माझ्या देशाचा राज्यकारभार मनुस्मृतीच्या आधारावर नव्हे तर भीमस्मृतीच्या आधारावर चालेल. त्याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या आधारे चालेल असं स्पष्टपणे नरेंद्र मोदी सांगतात. या देशाचा खऱ्या अर्थाने राष्ट्रग्रंथ धर्मग्रंथ कोणता असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना आहे असंही नरेंद्र मोदीजी सांगतात. देशाच्या संसदेमध्ये प्रथम प्रवेश करत असताना त्या संसदेच्या पायरीवर माथा टेकून झुकून नमन करतात, वंदन करतात, कारण ते लोकशाहीचं मंदिर आहे. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जेव्हा कार्यक्रमाला येतात तेव्हा राज्यघटना आपल्या माथ्याला लावतात. एवढं करूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदललं जाणार आहे अशा पद्धतीचा भ्रम पैदा केला आणि त्याला दुर्दैवाने आपण बळी पडलो आणि 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्याला कमी मतदान झालं आणि आपली कमी संख्या निवडून आली. त्यामुळे
हे लक्षात घेतलं पाहिजे. आपली नीती रीती स्पष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान हा राष्ट्रग्रंथ आहे. त्याच्याच आधारे या देशाचा कारभार चालेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारं दलित, पीडित, शोषित, वंचित, उपेक्षित वर्गाचा विकास हाच नरेंद्र मोदी सरकारचा अजेंडा आहे. आणि म्हणून जनधन योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, शौचालयाची योजना असेल, आयुष्यमान भारतची योजना असेल, 80 कोटी जनतेला मोफत रेशन धान्य देण्याची योजना असेल, उज्ज्वला योजना असेल, अशा सर्व योजनांचा जर आपण अभ्यास केला आणि त्यातले सॅम्पल टेस्टिंग म्हणून 100 लाभार्थी काढले तर किमान 70% लाभार्थी हे अनुसूचित जाती, जमाती, पटकीविमुक्तांचे, ओबीसीचे असतील. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा समाज हा दारिद्र्य रेषेखाली आहे. तो वर आला पाहिजे, त्याला सन्मान मिळाला पाहिजे, तो समानतेच्या रेषेवर आला पाहिजे. समानतेच्या रेषेवर येऊन तो सन्मानाने पुढे गेला पाहिजे. त्याला जगण्याची, आर्थिक उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध केली पाहिजे. याच्यासाठी या देशामध्ये नरेंद्र मोदी सरकारने योजना केलेली आहे.